दिवाळी हा सण खरं तर दिव्यांचा आहे, पण दिव्यांपेक्षा आता जास्त महत्त्व लाईटीला आलेलं आहे, कारण की प्रत्येक घराघरामध्ये आणि मंदिरात लाईटीचं डेकोरेशन केलं जातं। तुम्ही सुद्धा या लाईटी सजावटीसाठी वापरल्या असतील। मग ही लाईट कशी बनते चला बघूया। काही लोकांचं म्हणणं या लाईटी चायनावरून येतात, तर या चायनावरून नाही तर आपल्या भारतातच बनतात। झालरवाल्या लाईटी बनवण्यासाठी वापरली जाते ही बारीक वायर, आणि ही वायर सुद्धा ह्यांच्या फॅक्टरीमध्ये बनते। एका बाजूने मशीन मध्ये वायर जात आहे आणि दुसऱ्या बाजूने वायर ही फोल्ड होत आहे। बघितलात तुम्ही, या वायरीचे असे फोल्ड झाल्यानंतर त्याचे तुकडे केले जातात आणि दोन तुकड्यामध्ये तिचे विभाजन केलं जातं। प्रत्येक टायमाला ही प्रोसेस अशीच चालू असते। या वायरीचे दोन तुकडे होताना तर आपण पाहिले, त्यानंतर ही वायर जाते ती पुढे अजून एका प्रोसेस मध्ये, ज्यामध्ये या वायरीचे पुढचे दोन हिस्से कट केले जातात, जेणेकरून या वायरीतील तांब्याची तार बाहेर काढली जाते आणि या तारेला लावलं जातं केमिकल लावल्यानंतर या तारेवरती लावले जाणार आहेत ते बल्ब, आणि हे छोटे छोटे बल्ब एका कन्व्हेअर बेल्ट वरती टाकले जातात। बघ, एका लाईनीमध्ये अशी या कन्व्हेअर बेल्ट मधून हे बल्ब जातात मशीन मध्ये। या कन्व्हेअर बेल्ट मधून या मशीन मध्ये बल्ब गेल्यावरती पुढे चेक केले जातात की हे बल्ब चालू आहेत की नाही, आणि तेच तोरणामध्ये फिट केले जातात। एक एक करून बल्ब पुढे जात आहेत। ऑटोमॅटिक मशीनच्या द्वारे हे बल्ब चेक केले जात आहेत। बघितलं तुम्ही, हे बल्ब चेक केल्यानंतर जे बल्ब चालू आहे ते ऑटोमॅटिक मशीनच्या साहाय्याने या गोल मशीन मध्ये शिफ्ट केले जात आहे। त्यानंतर या छोट्या छोट्या बल्बच्या तारांना मशीनीने ट्विस्ट केलं जात आहे, आणि ट्विस्ट केल्यानंतर पुन्हा या तारा सरळ केल्या जात आहेत। छोट्या बल्बच्या तारांना सरळ केल्यावरती या तारा ओपन केल्या जातात, कारण की या तारांमध्ये लावली जाते ती वायर, आणि इथे ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते। बघू शकता तुम्ही, एवढी भारी वाटते ना ही प्रोसेस। इथे ही प्रोसेस चालू असतानाच मी बघितलं की या तारा केमिकल मध्ये डीप केल्या जातात, जेणेकरून ह्याच्यामध्ये वायर जॉईंट व्हायला। एका साइडने तार केमिकल मध्ये जात आहे आणि एका साइडने वायर ही जॉईंट होत आहे। बघितलं तुम्ही, एका बाजूने वायर येत आहे आणि एका बाजूने बल्ब, आणि नंतर दोन्ही वायर आणि बल्ब एकत्र जॉईंट होत आहे। बल्ब आणि वायर जॉईंट करून झाल्यानंतर चेक केले जाणार आहे की हे बल्ब चालू आहेत की नाही। त्यानंतर लाईटीचं कनेक्शन केलेली जागा आहे त्यावरती प्लास्टिकचा एक तुकडा लावला जाणार आहे, आणि हा प्लास्टिकचा तुकडा कंटिन्युअसली या मशीन मधून या बल्ब मध्ये लावला जात आहे, जिथे वायरीचं आणि बल्बचं कनेक्शन आहे। त्यानंतर हा प्लास्टिकचा तुकडा या वायरला चिटकवला जातो, जेणेकरून पावसाळा किंवा उन्हाळा किंवा थंडी असू दे, त्यामध्ये ही लाईट जराही खराब होणार नाहीये। ही लाईट तुमची वर्षानुवर्षे चालत राहणार आहे। एवढी जबरदस्त लाईटीची ऑटोमेशन पाहून तुम्ही खुश झाला असाल ना। ही लाईट आपल्या भारतातच बनते, म्हणजे सुरतमध्ये राहणारे रमेश भाई यांनी चालू केलेली 1985 साली ही फॅक्टरी, आणि तेव्हापासून ते एवढी जबरदस्त लाईट बनवते। त्यांच्या GFH फॅक्टरी मध्ये तुम्हाला 40 फीट, 150 फीट आणि 200 फीट पेक्षा जास्त मोठी वायर सुद्धा मिळणार आहे, पण फक्त बल्क मध्ये। तुम्ही जर बल्क मध्ये ऑर्डर देताय तर तुम्हाला भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ही वायर डिलिव्हर केली जाणार आहे। तसंच त्यांच्याकडे लाईटच मिळत नाही, तर त्यांच्याकडे PVC वायर सुद्धा मिळतात, जे इंडस्ट्रियल एरियामध्ये, तसेच तुम्ही घरासाठी, तसेच सोलर सिस्टम साठी सुद्धा यूज करू शकता। याच्या 17 वर्षापासून काम करत आलेले रमेश भाई अजूनपर्यंत थांबले नाहीयेत। आपल्या कस्टमर्सना चांगलाच माल मिळावा यासाठी ते आत्तोकाट प्रयत्न करत आहेत। मग वाट कसली बघताय? आत्ताच कॉल करून ऑर्डर करा आपल्या आवडतीची GFH लाईट।